प्रत्येकाला असंच वाटत असतं की प्रेम हे अमर असतं, कधी संपत नाही. पण जगातल्या प्रत्येक गोष्टीला एक नियम लागू आहे, तो म्हणजे एक्सपायरी डेटचा. प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे, कधी ना कधीतरी संपते. आणि हीच गोष्ट प्रेमालाही लागू होते, अगदी खऱ्या प्रेमालाही. तेही कधीतरी ओसरतं. कुणाला किती वेटिंगवर ठेवायचं त्याला पण एक मर्यादा असते. तर तुमच्यासाठी सादर करतोय प्रेमाची एक्सपायरी डेट. प्रत्येक गोष्ट एकतर वेळेआधी, वेळेवर किंवा लेट असते. प्रत्येक गोष्ट एकतर वेळेआधी, वेळेवर किंवा लेट असते. जास्त प्रेम प्रेम करू नकोस, प्रेमाची पण एक्सपायरी डेट असते. प्रेमाच्या नावाखाली जीवन संपवणं याला काय अर्थ आहे? प्रेमाच्या नावाखाली जीवन संपवणं याला काय अर्थ आहे? प्रेमासाठी मागे मागे धावणं हे सुद्धा वर्तन व्यर्थ आहे. वेळेनंतर किंमत संपते, वेळेआधीच मिळते ती खरी भेट असते. जास्त प्रेम प्रेम करू नकोस, प्रेमाची पण एक्सपायरी डेट असते. प्रेम आहे की नाही कोणावर, 2 भेटीत स्पष्ट करावं. प्रेम आहे की नाही कोणावर, 2 भेटीत स्पष्ट करावं. टिकवायचं असेल तर टिकवावं, नाही तर नातं नष्ट करावं. वेटिंगवर जास्त ठेवू नये, खऱ्या प्रेमाची स्वीकृती थेट असते. जास्त प्रेम प्रेम करू नकोस, प्रेमाची पण एक्सपायरी डेट असते. प्रत्येक गोष्ट एकतर वेळेआधी, वेळेवर किंवा लेट असते. जास्त प्रेम प्रेम करू नकोस, प्रेमाची पण एक्सपायरी डेट असते.